हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? मी नूतन पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या मराठी ब्लॉगमध्ये. तर आज आहे गुरुवार आणि आजचा ब्लॉग मी तुमच्याशी असं शेअर करणार आहे की आज मला नैवेद्य करायचे आहेत आम्हाला. तर आपण जे आखाड्याचे नैवेद्य करतो आषाढाचे ना, ते सगळीकडेच असतात, सगळ्या महाराष्ट्रामध्ये केले जातात. तर तुम्हीही तुमच्या पद्धतीने करतच असताल. तर मी आता माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे. तर कापण्यांचं पीठ मळून ठेवलेलं आहे आणि आता मुलांसाठी नाश्ता करून ठेवलेला आहे. आता चिव येईनच स्कूलमधून, तिला आजी घेऊन येईन आणि चैतन्य आमचं 1 वाजता येईन. तर मुलांना केलेले आहे मी आता पराठे, जे चीज घालून आणि आपल्या पिझ्झा सॉस वगैरे लावून केलेत सध्या तात्पुरते, कारण मग पूर्ण हा स्वयंपाक पण करायचा आहे. तर तुम्ही काय करता आषाढाच्या नैवेद्यामध्ये मलाही कमेंट करून सांगा. तर मी नैवेद्यामध्ये आपला दही भाताचा नैवेद्य असतो आणि मेथीची भाजी असते आणि गुळाच्या कापण्या असतात. तर तुम्ही कापण्या कशा प्रकारे करतात तेही मला कमेंट करून सांगा. आमच्या इथे मैदा आणि गव्हाचं पीठ वापरून कापण्या करतो आम्ही. आणि त्याच्यानंतर आम्ही थोडं 1 लिंबू असतं, म्हणजे 2 लिंब आणि एक प्रत्येक देवाला नारळ फोडतात इथे, पण मी 2च नारळ घेणार आहे. एक शीतळा देवीला फोडणार आहे आणि एक महालक्ष्मी आणि म्हसोबाचं मंदिर तिथे फोडणार आहे. तर आमच्या ग्रामदैवताला पण आम्ही फोडतो, पण आता मागच्या वेळेसच जेव्हा उरूस होता ना गावचा, तेव्हा आम्ही फोडला होता नारळ. पण म्हटलं मग जाऊ दे, आता नारळ पण खूप महाग झाले, त्याच्यामुळे 2च नारळ घेणार आहे. आणि आता पाऊस खूपच चालू आहे बघा, तुम्हाला दाखवते. सतत पाऊस पडतो आहे, त्याच्यामुळे आता स्वयंपाक वगैरे सगळा करून घ्यायचा आहे आणि नंतर मग जरा पाऊस उतरला का मग मी लगेच चिवलं घेऊन नैवेद्य दाखवायला जाणार आहे. तर तेही तुमच्याशी शेअर करेन आणि कसा नैवेद्य भरलेत मी तेही तुमच्याशी शेअर करेन डायरेक्ट, कारण खूप घाई असणार आहे. आणि आत्ताच वाजले 11:30. हे बघा, आत्ताच 11:30 वाजलेत. आता ती आली का मग तिच्या पुढे पुढे करावं लागेल मला. तुम्हाला माहिती, लहान मुलं असले का घरामध्ये मग आपली आई लोकांची सगळी तारंबळच असते, त्यांचं सगळं करावंच लागतं आधी. आणि नंतर मग मी पटकन स्वयंपाकाला पण घेणार आहे. आणि मग चला, तर मग तुम्हाला मी आता पुढचा व्लॉग शेअर करते. तर चला म्हटलं झाडून घ्यावा आधी, झाडून वगैरे घेतलं का मग बाकीचा स्वयंपाकाला लागावा. तर हे बघा, असं आपण जर कमरेमध्ये वाकून जर झाडून घेतलं ना, तर तुम्हाला एक सांगायचं आहे मला की असा तर कमरेचा व्यायाम होतोच आपला, पण जर आपण बसून जरी झाडलं ना तरी आपल्या पायाचा आणि मांड्यांचा व्यायाम होतो. तर आमचा हा हॉल मोठा आहे, त्याच्यामुळे मग जरी मी बसून झाडलं तरी खूप छान असा व्यायाम होतो माझ्या पायांचा. त्याच्यामुळे सेपरेट असा व्यायाम करायची मला गरज नाही लागत. तरीही मी मध्ये आधी माझा व्यायाम चालूच करते, म्हणजे ठेवते चालू मी. आणि चला, आता मग आता आई पण आल्यात आणि मुलं पण आलेली होती. तर चैतन्याला मी दिलं नाश्त्याला, पोहे वगैरे दिले होते त्याला, आणि आईंनी मला कापण्या वगैरे करून दिल्या. मग मी त्या तळून घेतल्या. त्यांची एक चांगली हेल्प होती मला कामामध्ये, त्याच्यामुळे जास्त जड जात नाही. फक्त एडिटिंग करायच्या वेळेसच खूप वेळ जातो, कारण बऱ्याचशा गोष्टी आपण म्हणतो मागे असतात आपल्या. आणि ही बघा, ही मध्ये मध्ये येतेच, कारण हिला वाटते की मला पण कापण्या तळायच्या आहेत. ही पण कोणत्याही गोष्टीमध्ये मला मध्ये मध्ये करतच असते, कारण मुलींचं असंच असतं. प्रत्येक मुलगी घरात असावी म्हणतात ना, ती आईला हेल्पच करत असते आणि तिची एक छानशी मैत्रीणच होऊन जाते. तर बटाट्याची भाजी पण करायची. तर मी बटाट्याची फोडी केल्या आणि त्याच्यावरच हळद आणि धना पावडर आणि मीठ हे टाकून घेतलं. तर तुम्ही कसं करता तेही मला कमेंटमध्ये सांगा, पण मला हे एकदम अगदी सोपं जातं. आणि प्रत्येक बटाट्याला हा पिवळा हळदीचा रंग लागतो आणि मी तेलामध्ये नाही टाकत शक्यतो, कसं कांद्यामध्ये टाकलं तर जळायची पण शक्यता असते, आपण कमी जास्त गॅस ठेवतो. आणि मग मी हा बटाटा पण टाकून दिला आहे. हिरवी मिरची आणि लसूण हा एकदमच ठेचून घेतला होता खलबत्त्यामध्ये. आणि बटाटा हा माझ्या हातचा चांगला लागतो, माझ्या मुलांना आवडतो, त्याच्यामुळे. आणि हे बघा, इथे मेथीची भाजी पण झालेली आहे, कापण्या पण सगळ्या तळून झालेल्या आहेत आणि वरण आणि भाताचा नैवेद्य केलेला आहे.
तर हे सर्व झालेलं आहे आणि तुमच्याशी मी हे दाखवलं नाही वरण भात वगैरे मेथीची भाजी, कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असता. आणि इथे आपली बटाट्याची भाजी पण रेडी आहे. तर आता फक्त नैवेद्य तयार करायचे राहिले होते, तर मी सगळं रेडी करून घेतलं होतं, उंडे वगैरे. तर हिला मध्ये मध्ये ही चिवला आमच्या नैवेद्य करायचे होते, तर ही म्हटली मी भाजून देते मम्मा, मग तू बाकीचे हे करून घे, तर तुम्हाला फक्त लाटून दे, मी भाजून घेते. तर मग तिला म्हटलं 1-2च तू कर, कारण चटका बसेल तव्याचा अनावधानाने, कारण ती लहान आहे, तिला काही हेच कळत नाही. पण एखाद्या वेळेस मी मध्ये आधी तिला असं किचनमध्ये येऊन देते आणि थोडंफार हात लावून देते, कारण मुलींना हौस असते ह्या गोष्टी करण्यासाठी. तर तिला म्हटलं बस आता नको. मग हे आपले नैवेद्य वगैरे सगळे झाले आणि हे 2 नैवेद्य आहे ना लिंबाचे, ते दही भाताचा तो शीतळा देवी आणि लक्ष्मी देवीसाठी केलेला आहे. आणि आता बाकीच्या पोळ्या लाटायच्या होत्या, तर म्हटलं पोळ्या पण लाटून घेतल्या. तर तिला म्हटलं तू बाजूलाच हो, मी करून घेते पटकन, मला कारण ती मध्ये थांबल्यामुळे मला अडचण होते, त्याच्यामुळे काहीच करता येत नव्हतं. तर थोड्या ज्या आहेत 7-8 पोळ्या वगैरे करून घेतल्या होत्या नैवेद्यासाठी, पण घरातल्या देवांना पण नैवेद्य दाखवायचा होता. आणि ती पण मध्ये मध्ये आपली पोळ्या भाजायचं काम चालूच होतं तिचं. तर 2 नारळ पण घेतलेत, काही जण 5 नारळ घेतात, तर मग मी 2च नारळ घेतलेत, कारण मग ते परत उरतात. आपण अर्धे नारळ देवाच्या इथले घेऊन येतो तिथं फोडून. आणि हे बघा असा माझं ताट रेडी आहे, तर मी हे डब्यामध्ये घेऊन जाते आणि डब्यामधनंच मग मी एक काढून देवाच्या पुढे ठेवते. इथूनच घरातून पाणी वगैरे फिरून ठेवते. तर चला सगळ्यात आधी शीतळा देवीला जाऊन आले. ही मुलांसाठी, आणि हे नैवेद्य खरं मुलांसाठीच करावेत, कारण गोवर कांजिण्या यांची जी साथ असते आषाढ महिन्यामध्ये पावसाळ्यामध्ये, तर ते काही बाधू नये आपल्या मुलांना, त्यासाठी आपण हे आषाढाचे नैवेद्य करतो. बरेच जण ह्या गोष्टीला मानत नाही, पण ही गोष्ट खरी आहे. आणि नंतर मग रामाच्या मंदिरातही जाऊन आले आणि आमचं ग्रामदैवत आहे तिथेही जाऊन आले. आणि हा मोठा गणपती आहे आमच्या गावातला, खूप मोठी मिरवणूक निघते, मी तुमच्याशी शेअर करेनच आता गणपतीला. आणि नंतर मग येता आमचे सगळे देव झाल्यावर मध्येच हे कुत्र्याचे पिल्ले दिसले, तर आमच्या चिवलामध्ये घेऊन जायचं होतं एका पिल्लाला, पण इतकी छान वाटत होती, खूप छान वाटत होती खरंच ती पिल्लं. तर चला मग हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची स्वतःची काळजी घ्या. आपण लवकरच भेटूया एका नवीन छानशा अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय.